गुड आफ्टरनून फ्रेंड्स. पालस्त्या काल आपण मोलॅरिटी, पर्सेंटेज बाय मास आणि पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम हे तीन कन्सेप्ट पाहिल्या होत्या. पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम म्हणजे पर्सेंटेज बाय मास म्हणजे काय होते, मास ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सोल्युशन इंटू 100 त्याला म्हणतात पर्सेंटेज बाय मास. व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इंटू 100 त्याला म्हणतात पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम. आता बघा, आपण मोलॅरिटी पाहिली होती. आज डबल पाहू. 3 नंबरचा कन्सेप्ट होता आपला. 3 नंबरचा कन्सेप्ट कोणता होता? मोलॅरिटी. मोलॅरिटी कॅपिटल एम म्हणजे याची डेफिनेशन दिली होती आपण लिहून काल. द नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट dissolve in 1 dm cube or 1 liter of solution is called as molarity. म्हणजे मोलॅरिटी म्हणजे काय होते? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिझॉल्व्ह केले आपण 1 dm क्यूब और 1 लिटर ऑफ द सोल्युशन मध्ये, त्यावेळेस मोलॅरिटी आपली डिफाइन होते. याचा फॉर्म्युला पाहिला आपण काल. कॅपिटल एम इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. किंवा जर दोन्ही सेंटीमीटर मध्ये असतील, सेंटीमीटर क्यूब मध्ये, तर आपण व्हॉल्यूमचं कन्व्हर्शन लिटर मध्ये करू शकतो. अशा प्रकारचा फॉर्म्युला मोलॅरिटीचा आपल्या जवळ आहे. आता बघा, मोलॅरिटी झालं होतं आपलं. आता आपण मोलॅरिटी बघणार आहोत. आज आपण पाहणार आहोत मोलॅरिटी. आता मोलॅरिटी म्हणजे काय पहा बरं. मोलॅरिटी म्हणजे काय होते, कन्सेप्ट कोणता आहे मोलॅरिटीचा. याचं युनिट बी पाहता आपण मोल पर लिटर किंवा मोल पर डीएम क्यूब मोलॅरिटीचा. 4 नंबरचा कन्सेप्ट आज आपला स्टार्ट आहे. पहिला कन्सेप्ट मोलॅरिटी. फक्त एल आणि आर चा फरक आहे. स्मॉल एम ने डिनोट करतात. मोलॅरिटी अलग आणि मोलॅरिटी अलग. LITY हा अलग आहे आणि RITY हा अलग आहे. आता हे कन्सेप्ट कशी आहे? हे कन्सेप्ट बरोबर त्याचप्रमाणे आहे ज्याप्रमाणे आपण मोलॅरिटीचे कन्सेप्ट पाहिली. कशी आहे पहा बरं. द नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिझॉल्व इन 1 kg ऑफ सॉल्व्हंट. तिथं सोल्युशन होतं आणि इथं काय आहे? सॉल्व्हंट आहे. म्हणजे नंबर ऑफ मोल्स कोणाचे? सोल्यूटचे. हे आपल्याला डिझॉल्व्ह करावे लागतात 1 kg ऑफ द सॉल्व्हंट. इज कॉल्ड ऍज मोलॅरिटी. याच्या पुढे लिहू आपण इज कॉल्ड ऍज मोलॅरिटी. मोलॅरिटी. इट इज डिनोटेड बाय कॅपिटल एम. हा पहिला पॉइंट, हा दुसरा पॉइंट. इट इज डिनोटेड बाय स्मॉल एम. स्मॉल एम ना हा डिनोट करतात. इट इज फॉर्म्युलेटेड as small m equal to number of moles of solute upon mass of solvent in kg. Number of moles of solute upon mass of solvent. आपण याआधी ज्या वेळेस मोलॅरिटी बघितली होती त्यावेळेस नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सोल्युशन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन बघितलं. इथं काय आहे? मास ऑफ सॉल्व्हंट इन केजी. आणि the unit
of molarity is मोल, नंबर ऑफ मोल्स युनिट मोल आणि पर केजी. 4 पॉइंट पहा. पहिले डेफिनेशन, नंतर डिनोटेड बाय स्मॉल एम, नंतर फॉर्म्युला आणि नंतर आहे द युनिट ऑफ मोलॅरिटी इज मोल पर केजी. द युनिट ऑफ मोलॅरिटी इज मोल पर केजी. अशा प्रकारचं कॉन्सेप्ट याच्यामध्ये आहे. पहा मोलॅरिटी आणि मोलॅरिटी मधला डिफरन्स होमवर्क आहे तुम्हाला. राईट अ डिफरन्स बिटवीन मोलॅरिटी अँड मोलॅलिटी. कसा आहे हा डिफरन्स? 4 पॉइंट आपण मोलॅरिटीचे जे पाहिले तेच पॉइंट मोलॅरिटीचे पाहायचे, जे पॉइंट मोलॅलिटीचे पाहिले तेच पॉइंट. डेफिनेशन पहिले, त्या मोलॅरिटी मध्ये काय ना, द नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिझॉल्व इन 1 लिटर ऑफ द सोल्युशन. इथं काय ना, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिझॉल्व इन 1 kg ऑफ सॉल्व्हंट इज कॉल्ड एज मोलॅरिटी. इट इज डिनोटेड बाय कॅपिटल एम मोलॅरिटी साठी. इट इज डिनोटेड बाय स्मॉल एम. It is formulated by capital M equal to number of moles of solute upon volume of solution in liter. It is formulated as small m equal to number of moles of solute upon mass of solvent in kg. Unit of molarity is mole per liter and unit of molality is mole per kg. असे 4 पॉइंट तुम्हाला प्रत्येकाला लिहायचे आहेत आणि व्हॉट्सअप ग्रुपवर सेंड करायचे आहे. अशा प्रकारे आपण मोलॅरिटी पाहतो. आता बघा, जो आपला 5 नंबरचा नॉर्मॅलिटी आहे तो नॉर्मॅलिटी कन्सेप्ट आपल्याला अभ्यासामध्ये नाही. नॉर्मॅलिटी म्हणजे काय, नॉर्मॅलिटीचा कन्सेप्ट काय आहे तो आपल्याला अभ्यासामध्ये नाही. मग आता आपण डायरेक्ट मोल फ्रॅक्शन वर भर देऊ. व्हॉट इज मीन बाय मोल फ्रॅक्शन? मोल फ्रॅक्शन म्हणजे काय? आता मोल फ्रॅक्शन कन्सेप्ट कशी आहे? मोल फ्रॅक्शन 6 नंबरची मोल फ्रॅक्शन. आता मोल फ्रॅक्शन हा एक्स न डिनोट करतात. एक्स याला झाय सुद्धा म्हणतात ग्रीक वर्ड मध्ये, पण आपण सध्या एक्सच म्हणतो. काय म्हणून पण एक्स. आता मोल फ्रॅक्शन काय? मोल फ्रॅक्शन हा रेशिओ आहे. काय आहे? रेशिओ. मोल फ्रॅक्शन इज अ सिम्पली रेशिओ. कशाचा रेशिओ आहे? मोल फ्रॅक्शन इज अ रेशिओ ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट और नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्वंट. लक्ष द्या, एक नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट घ्या, एक नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्वंट घ्या. तुम्हाला मोल फ्रॅक्शन कशाचं कळते त्याच्यावर डिपेंड आहे. समजा एका बीकर आहे, त्या बीकर मध्ये आपल्याला 2 प्रकारचे कॉम्पोनंट दिलेले आहेत. एक शुगर मॉलिक्यूल आहे आणि दुसरं काय आहे? वॉटर. मग मोल फ्रॅक्शनचा फॉर्म्युला डिफाईन काय करते? मोल फ्रॅक्शनचा फॉर्म्युला डिफाईन करते. तुम्हाला मोल फ्रॅक्शन कोणाचं काढायचं आहे? तुम्हाला मोल फ्रॅक्शन शुगर मॉलिक्यूलचं काढायचं आहे. तर मोल फ्रॅक्शन ऑफ शुगर, नंबर ऑफ मोल्स ऑफ शुगर अपॉन नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन. तुम्हाला कशाचं काढायचं आहे? पाण्याचं काढायचं आहे मोल फ्रॅक्शन. तर नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर, मोल फ्रॅक्शन ऑफ वॉटर इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर अपॉन नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन. ज्याचं काढायचं आहे ते वरती लागते रेशिओ मध्ये. आता पहा, या कन्सेप्ट नुसार आपण मोल फ्रॅक्शन बघूया. मोल फ्रॅक्शन म्हणजे काय? तर सिंपल आणि जनरल डेफिनेशन याची लिहून देऊ आपण तुम्हाला. पहा, मोल फ्रॅक्शन, मोल द रेशिओ ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ substance
in the solution. And number of moles of solution is called the mole fraction of substance. म्हणजे मोल फ्रॅक्शन X इज डिफाइन एज, काय डिफाइन करते, हा एक रेशियो आहे. सिंपली काय, हा रेशियो आहे. मोल फ्रॅक्शन ऑफ अ सबस्टन्स इज अ रेशियो. द रेशियो ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ सबस्टन्स, त्या सबस्टन्सचे नंबर ऑफ मोल्स. द रेशियो ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ सबस्टन्स इन द सोल्युशन. The ratio of number of moles of a substance in the solution and the number of moles of solution is called the mole fraction of substance. त्याला म्हणतात mole fraction of substance. आता घेऊ आपण फॉर्म्युला. It is denoted by X. मग काय ना, it is, पुढचा पॉइंट, it is formulated as X solute, substance म्हणू आपण, substance equal number of moles of substance upon number of moles of solution. आणि चौथा मुद्दा याचा, मोल फ्रॅक्शन is unitless quantity. Mole fraction is a unitless quantity. चार मुद्दे आपल्याला मोल फ्रॅक्शन चे एक्सप्लेन करता आले. नंबर फर्स्ट, त्याची डेफिनेशन. मोल फ्रॅक्शन सिंपली काय आहे, मोल फ्रॅक्शन इज अ रेशियो. मोल फ्रॅक्शन इज अ रेशियो ऑफ, कशाचा रेशियो आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ सबस्टन्स. कशाचा रेशियो आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ सबस्टन्स इन द सोल्युशन. द रेशियो ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ सबस्टन्स इन द सोल्युशन अँड नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन. नंबर ऑफ मोल फ्रॅक्शन इज अ रेशियो ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ सबस्टन्स. तुम्हाला कोणत्या सबस्टन्सचं काढायचं आहे ते तुमच्यावर डिपेंड आहे, ते गणितावर डिपेंड आहे की तुम्हाला कोणत्या सबस्टन्सचं काढायचं आहे. तुम्हाला सोल्यूटचं काढायचं असेल तर सोल्यूट घ्यायचं, तुम्हाला सॉल्व्हंटचं घ्यायचं असेल तर सॉल्व्हंट घ्यायचं. म्हणजे कशावर डिपेंड आहे ते डिपेंड आहे सोल्यूटवर आणि सॉल्व्हंटवर, तुम्ही कोणत्या प्रकारचं कन्सेप्ट घेता. आता पहा, द रेशियो ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ सबस्टन्स इन द सोल्युशन अँड द नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन इज कॉल्ड ॲज द मोल फ्रॅक्शन ऑफ द सबस्टन्स. इट इज डिनोटेड बाय कॅपिटल एक्स, त्याला झाय म्हणतात ग्रीक वर्ड मध्ये. इट इज फॉर्म्युलेटेड ॲज xy substance equal to number of moles of substance upon number of moles of solution. आणि मोल फ्रॅक्शन इज अ युनिटलेस क्वांटिटी. मोल फ्रॅक्शन काय आहे, युनिटलेस क्वांटिटी आहे. अशा प्रकारचं मोल फ्रॅक्शनची कन्सेप्ट आहे. आता पहा, समजा एखादा सबस्टन्स आहे, तुम्हाला काढायचा आहे मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. तर मग काय येईल, मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट इक्वल टू नंबर ऑफ मोल्स of solute upon number of moles of solution. तुम्हाला सॉल्व्हंटचं कळायचं आहे, तर मग काय, नंबर ऑफ मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट अपॉन नंबर ऑफ
मोल्स ऑफ सोल्युशन. आता नंबर ऑफ मोल्स आपण करतो कॅल्क्युलेट स्मॉल एन, म्हणजे स्मॉल एन सोल्यूट अपॉन स्मॉल एन सॉल्युशन. इथं स्मॉल एन सोल्यूट सॉल्व्हंट आणि स्मॉल एन सोल्युशन. मग तुम्हाला सोल्यूटचं काढायचं असेल तर सोल्यूटचं, तुम्हाला सॉल्व्हंटचं काढायचं असेल तर सॉल्व्हंट. आणि नंबर ऑफ मोल्स कसे कॅल्क्युलेट करतात हे आपण याच्या आधीच्या लेक्चर मध्ये बघितलं आहे. नंबर ऑफ मोल्स म्हणजे गिवन मास अपॉन मोलर मास. नंबर ऑफ मोल्स म्हणजे काय होते, गिवन मास अपॉन मोलर मास. तुम्हाला सॉल्व्हंटचं काढायचं असलं सॉल्व्हंटचं काढू शकता तुम्ही, आणि सोल्यूटचं काढायचं असलं तर तुम्ही सोल्यूटचं सुद्धा काढू शकता. अशा प्रकारे मोल फ्रॅक्शनची कन्सेप्ट आहे. मोल फ्रॅक्शनच्या कन्सेप्ट मध्ये अजून एक महत्वाचा पॉइंट आहे, तो म्हणजे प्रूव्ह दॅट मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट अँड मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट इज ऑलवेज इक्वल टू 1. तुम्हाला प्रूफ आहे ते की मोल फ्रॅक्शन सोल्यूटचं आणि मोल फ्रॅक्शन सॉल्व्हंटचं या दोघांची ऍडिशन केली असता आन्सर 1 येते. ते आता आपण पाहू यानंतर. पहिल्यांदा आपण डेफिनेशन पाहिली, नंतर त्याला डिनोट कशाने करतात ते पाहिलं, नंतर आपण फॉर्म्युला पाहिला सबस्टन्स साठी. समजा सबस्टन्स मध्ये दोन कंपोनंट आहेत, सोल्यूट आहे आणि सॉल्व्हंट आहे, तर मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट साठी फॉर्म्युला तोच, फक्त वरते सोल्यूट. मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट साठी फॉर्म्युला तोच, फक्त वरते सॉल्व्हंट. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही मोल फ्रॅक्शन डिफाइन करू शकता. हे सबस्टन्स या कारण घेतलं कारण तुम्हाला कशाचं काढायचं आहे हे माहित नाही आपल्याला. आपल्याला फक्त माहित आहे की एखादा सबस्टन्स आहे, तो सोल्यूट असू शकते, तो सॉल्व्हंटही असू शकते. अशा प्रकारे मोल फ्रॅक्शनचा आहे. आता आपण एक प्रूफ पाहू. प्रूव्ह दॅट मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट, the sum of mole fraction of solute and mole fraction of solvent is always equal to 1. ते प्रूफ पाहायचं आहे आपल्याला. लक्ष द्या आता. प्रूव्ह that the mole fraction of solute, prove that the sum of mole fraction of solute and mole fraction of solvent is always equal to 1. आपला प्रश्न करायचा आहे. Prove that the sum of mole fraction of solute and mole fraction of solvent is always equal to 1. लक्ष द्या आता. Let n solute is the number of moles of solute and n solvent is a number of moles of solvent and n solution is the number of moles of solution. Therefore, number of moles of solution. Therefore, mole fraction of solute equal to number of moles of solute upon number of moles of solution. And एक सॉल्व्हंट म्हणजे नंबर आपल्या मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट अपॉन नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन.
Now, mole fraction of solute plus mole fraction of solvent equal to n solute upon n solvent, solution, plus n solvent upon n solution. सोल्युशन सेम आहे, म्हणजे काय ना, इक्वल टू n सोल्यूट प्लस n सॉल्वंट अपॉन n सोल्यूशन. बट सोल्यूशन इक्वल टू सोल्यूट प्लस सॉल्वंट, and therefore n solution equal to n solute plus n solvent. Therefore x solute plus x solvent equal to n solute plus n solvent upon n solute plus n solvent. दोन्ही कटले, उत्तर येते 1. Therefore, the sum of mole fraction of solute and solvent is always unity. अशा प्रकारे हे प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करता येते. बघा आता आपण थोडंसं पाहू काय आहे. Prove that the sum of mole fraction of solute and mole fraction of solvent is always equal to 1 or unity. हे प्रूफ करायचं आहे आपल्याला. आता बघा, लेट n solute is the number of moles of solute. n solute ला आपण काय म्हटलं, नंबर ऑफ मोल्स ऑफ solute, and n solvent ला काय म्हटलं, नंबर ऑफ मोल्स ऑफ solvent, आणि n solution ला म्हटलं आपण इज द नंबर ऑफ मोल्स ऑफ solution. Therefore, mole fraction of solute, number of moles of solute upon number of moles of solution. Mole fraction of solvent equal to number of moles of solvent upon number of moles of solution. Now आपल्याला सम दिलेली आहे, म्हणून आपण मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट आणि मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट या दोघांची सम केली. सम केल्यानंतर इक्वल टू या मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूटचा फॉर्म्युला वापरला, ठेवून दिला. मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंटचा फॉर्म्युला वापरला, तो ठेवून दिला. सोल्युशन सेम आहे, म्हणून एकच वेळा दिलं n सोल्युशन, n सोल्यूट प्लस n सॉल्व्हंट. आता बघा, n solute plus n solvent, but solution is the combination of solute and solvent. Therefore, number of moles of solution is the combination of number of moles of solute and number of moles of solvent. Now, therefore, x solute plus x solvent equal to number of moles of solute plus number of moles of solvent upon number of moles of solute plus number of moles of solvent. म्हणजे आपण या सोल्युशनच्या ठिकाणी हे लिहू शकतो. मग ते लिहिलं, दोन्ही खालचे वरती टर्म सारखे आहेत, दोन्ही कट झाले, म्हणजे इक्वल टू 1. and therefore the sum of mole fraction of solute and solvent is always unity. आणि म्हणून मोल फ्रॅक्शन कोणाकोणाचं, सोल्यूटचं आणि सॉल्व्हंटचं, हे ऑलवेज काय असते, युनिटी असते. लक्ष द्या, आपण कॉन्सन्ट्रेशनचे एकूण आपण इथं 5 पार्ट एक्सप्लेन केले. नॉर्मॅलिटी हा पार्ट आपल्याला अभ्यासात नाही, तरी माहितीसाठी आपण तो त्याचा कन्सेप्ट घेतला. नॉर्मॅलिटी
कॉन्सन्ट्रेशन म्हणजे द स्पेसिफिक अमाउंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व इन अ स्पेसिफिक अमाउंट ऑफ सॉल्वंट इज कॉल्ड एज कॉन्सन्ट्रेशन. Concentration may be expressed in 6 types: percentage by mass, percentage of volume, molarity, mole fraction and normality. आता आपण वन बाय वन ते एक्सप्रेस केले. पर्सेंटेज बाय मास एक्झाम्पल त्याचं काय केलं आपण, डेफिनेट लिहिली होती की मास ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सोल्युशन इंटू 100, त्याला पर्सेंट बाय मास म्हणतात. पर्सेंट बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सॉल्वंट इंटू 100, त्याला पर्सेंट बाय व्हॉल्यूम म्हणतात. मोलॅरिटी, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिझॉल्व इन 1 liter ऑफ सोल्युशन. मोलॅरिटी, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिझॉल्व इन 1 kg ऑफ सॉल्वंट. मोल फ्रॅक्शन रेशियो आहे नंबर ऑफ मोल्स ऑफ सबस्टन्स अपॉन नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन. मोलॅरिटी कॅपिटल एम, मोलॅरिटी स्मॉल एम, मोल फ्रॅक्शन एक्स. फॉर्म्युला घेतला, युनिट घेतले, फक्त मोल फ्रॅक्शनला युनिट नाही. मोल फ्रॅक्शन इज द युनिटलेस क्वांटिटी. अशा प्रकारे एकूण 5 टर्म आपण एक्सप्लेन केले. 2 टर्मचे आपण प्रॉब्लेम घेतले, पर्सेंटेज बाय मास आणि पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम. आता यानंतर आपण घेणार आहोत प्रॉब्लेम ऑन मोलॅरिटी आणि मोल फ्रॅक्शन. या तिघांवर आपण प्रॉब्लेम घेणार आहोत. आता प्रॉब्लेम स्टार्ट केले तर थोडासा वेळ लागेल, म्हणून तिघांचेही प्रॉब्लेम आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहू. आणि आजसाठी फक्त ह्या कन्सेप्ट लक्षात ठेवा. आपण 3 कन्सेप्ट पाहिल्या आज, मोलॅरिटी, मोल फ्रॅक्शन आणि तिसरी आहे प्रूव्ह दॅट द सम ऑफ मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट अँड मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्वंट इज ऑलवेज इक्वल टू 1 ऑन युनिटी. अशा प्रकारे हे आपल्याला प्रूव्ह करता येते. आता याच्यावरचे जे प्रॉब्लेम आहेत ते आपण उद्या लेक्चर मध्ये पाहू. होमवर्क आहे तुम्हाला, राईट अ डिफरन्स बिटवीन मोलॅरिटी अँड मोलॅलिटी. बस आजसाठी एवढंच. उद्या आपण प्रॉब्लेम पाहूया 3 कन्सेप्टवर.